लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली सखी जी आहे ती खूप चिडलेली असते आणि ती या कान्हाला बोलते की आपल्या बाबतीमध्ये जे घडलं ते सर्व खोटंच होतं का? कारण विकीने जे केलं ते पण मला असंच वाटत होतं. पांघरण्याचं नाटक होतं ना हे फक्त आणि तू सुद्धा काना, हे सर्वांसमोर का तू माझ्याशी नाटक केलं? का मला तू उघडं पाडलं असं अंधारात? असं सखी जी आहे ती कानाला बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे सखी जी आहे ती कानाला बोलते की काल मी इथून निघण्याची जी काही बॅग भरत होते, मला ही बॅग घेऊन पुन्हा ह्याच घरात यायचं आहे. असं जेव्हा ही सखी या कानाला विचारत असते तेव्हा सरकारचे आहे ती पाठीमागून बघत असते. आता काना काहीच बोलायला तयार नसतो. सखी खूप मोठ्याने बोलते की बोल पटकन, तुला सांगावंच लागेल, बोल पटकन असं सखी बोलत असते. अरे तू एका शब्दाने सुद्धा मला का बोलला नाही की तुला इथेच राहायचं आहे म्हणून? तू फक्त माझी मजा बघत होतास. का बघत होतास अशी माझी मजा? सांग पटकन. असं ही सखी जी आहे ती आपल्या आईकडे बोट करून बोलते की अरे ही तर माझी कधी नव्हतीच, परंतु तू असं माझ्याशी का वागलास? उत्तर हवंय मला. असं पण इकडे सखी बोलत असते. इकडे सखी इतकी काही चिडलेली असते आणि ती खूप रडत असते. तेव्हा इकडे गौतम काका तिथे येतात आणि सखीला शांत करतात. प्लीज बाळा तू रडू नको अशी, असं गौतम काका बोलत असतात. आता हा काना जो आहे तो सखीकडे बघत असतो. गौतम जो आहे तो कानासमोर जातो आणि त्याच्या एक जोरात कानाखाली लावणार तेव्हा त्याचा हात जो आहे तो पाठीमागे घेतो. सर्वजण बघत असतात. मीनाक्षी काकू पण बघत असतात आणि इकडे गौतम जो आहे तो बोलतो की तुला मारून माझा हात जो आहे तो मला घाण करायचा नाहीये. मला तुझ्याशी बोलून माझे शब्दसुद्धा वाया घालवायचे नाही ते. असं पण इकडे हा गौतम बोलत असतो. माझ्या मनातून तू पूर्णपणे उतरलास काना, असं पण इकडे गौतम बोलत असतो. तुला माहीत आहे का, सखीने आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तिला हे फळ मिळालं असं का कुणास ठाऊक? ती तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयारच नव्हती. असं पण इकडे जेव्हा गौतम काका बोलत असतात. अरे तू नेमकं कोण आहे आणि कुठून आलास तू? तुझा बँक बॅलन्स हे काही न बघता तिने तुझ्याशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतला तो विश्वासानेच घेतला ना. मग तू असं तिला फसवायला नको होतं ना काना. अरे तू फक्त एक फालतू काचेचा तुकडा निघाला रे. असं पण इकडे गौतम जेव्हा कानाला बोलतो तर काना काहीच बोलायला तयार नसतो. बिचारी सखी खूप रडत असते. गौतम बोलतो की मला तर कळतच नाही की मी तुला हे सर्व काय सांगतोय. मला प्रश्न हा पडला, विश्वास हा शब्द जो आहे तू एकदा तरी ऐकला असशील का रे? असं जेव्हा इकडे गौतम काका बोलतात तर सखी पुन्हा उठते. सखी लगेच बोलते की काका ऐकला असेल. विश्वासघात हा शब्द जो आहे ना, त्यामध्ये घात हा शब्द याने ऐकला असेल बरं का, आणि त्यानेच घात केलाय असं सखी ही गौतमकडे बघत या कानाला बोलते. काना बोलतो की मॅडम तुम्ही माझं ऐकून घ्या. आता सखी बोलते की शटाप, तुला फक्त पैसाच कमवायचा होता, सरकारचा चमचाच बनवायचा होता ना. तू माझा वापरच का केला पैशासाठी? माझं आयुष्य जे आहे तू का पणाला लावलंस? असं पण सखी ही कानाला विचारते. इकडे ही सरकार जी आहे ती इकडे पाठीमागे असते. तेव्हा इकडे सखी आईसमोर येते आणि बोलते की हिने इतके दिवस फक्त एक शोभेची बाहुली म्हणून माझा वापर केलास आणि आज तू सुद्धा माझ्या भावनांशी का खेळलास? कशासाठी? दे उत्तर मला. असं ही सखी या कानाला बोलत असते. कानाकडे कुठलंच उत्तर नसतं. तो काहीच बोलायला तयार नसतो. तेव्हा सखीची आई ती पुन्हा बोलते की स्वतःच्या स्वार्थासाठी तू मला पणाला लावलंस ना. बोल पटकन काना. असं पण इकडे ही सखी या कानाला विचारते. परंतु आता काना काहीच बोलायला तयार नसतो. सर्वजण कानाकडे बघत असतात. इकडे सखी बोलते की तू आता बघच मी काय महाभारत घडवते ते. असं पण सखी ही कानाला बोलते. आता तर सरकार या सखीकडे बघते. त्यानंतर सखी इकडे कानाचा हात धरते आणि त्याला घेऊन इकडे आतमध्ये येते. तर सर्वजण बघत असतात की नेमकं सखी आता काय करणार. असं सर्वजण बघत असतात. तर सखीचे आहे मीनाक्षी काकू येतात आणि बोलतात की सखी तू काय करतेस, थांब ना. तेव्हा इकडे ही मीनाक्षी काकूंना सखी लगेच आपला हात पाठीमागे करते. काना सखीकडे बघत असतो. इकडे सखी बोलते की अहो आमचा गृहप्रवेश आहे ना, आता आमचा गृहप्रवेश करायचा ना हर्षदा, जा बरं तांदळाचं भरलेलं माप घेऊन ये. असंही सखी जी आहे ती हर्षदाला सांगते. परंतु हर्षदा काही जायला तयार नसते. त्यानंतर सखी बोलते की अगं आमचा गृहप्रवेश आहे, जा पटकन, सर्व काही तयारी आहे ती करून आण. असं पण सखी बोलत असते. तेव्हा इकडे ही हर्षदा ठीक आहे असे बोलते आणि तांदळाचं माप आणायला ती रूममध्ये जाते. तेव्हा काना बोलतो की अगं सखी मॅडम तू माझं ऐक ना,
तेव्हा सखी बोलते की तुला खूप हौस आहे ना इथे घर जावई म्हणून राहायची, आता तू बघच घर जावई काय असतो ते तू बघच, असं पण इकडे सखी या कानाला बोलते. अरे आपला गृहप्रवेश करायचा आहे, तू छान स्माईल दे बरं, असं सखी जेव्हा या कानाला बोलते तेव्हा इकडे सर्वजण बघत असतात. इकडे काना काही हसायला तयार नसतो. सखी ही कानाच्या होटाला हात लावून स्माईल दे असं म्हणत असते. सखी खूप चिडलेली असते, सर्वजण बघत असतात. सखी सदन चाळमध्ये अगदी छान प्रकारे मुलं जी आहेत ती नाचत असतात. त्यानंतर इकडे दाभाडे मावशीच्या आहेत त्या किरणला बोलतात की अरे सखीचा आज गृहप्रवेश आहे, आपल्याला तिची तयारी करायला पाहिजे. तेव्हा इकडे दाभाडे मावशी बोलतात की किती वेळ झाला नेमकं दोघे आहेत तर कुठे, इथे तर गृहप्रवेशाची सर्व तयारी होत आली, असं पण इकडे दाभाडे मावशी बोलत असतात. आणि आपल्या अगोदर त्यांची गाडी निघाली होती ना, मग कुठे गेली त्यांची गाडी, असं दाभाडे मावशी बोलतात. तेवढ्यात किरण बोलतो की नाही, आज आपली सखी आणि काना इथे येणार नाही, असं किरण या दाभाडे मावशींना बोलतो. तर मावशी बोलते की का रे, का नाही येणार. सखी आणि काना जे आहे ते दरवाज्यात उभे असतात आणि त्यांचा गृहप्रवेश होणार असतो. कारण दरवाजामध्ये तांदळाने भरलेलं जे माप आहे ते हर्षदाने आणून ठेवलेलं असतं आणि सखी जी आहे ती कानाकडे बघत असते. त्यानंतर इकडे सखी बोलते की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस ती मुलाच्या घरी गृहप्रवेश करून जाते. माझंही तेच अगदी स्वप्न होतं, परंतु इथे तर सर्व काही उलटच आहे. इथे तर तूच येतोय माझ्या घरी जावई म्हणून, असंही सखी बोलत असते. आता तुझा या घरामध्ये गृहप्रवेश होईल, असं सखी या कानाला बोलते. तेजस्विनी बघत असते. आज होऊ दे इतिहासामध्ये पहिल्यांदा जावयाचा गृहप्रवेश, असं सखी मोठमोठ्याने बोलत असते. काना जो आहे, काना आता सखीकडे बघतो आणि तेजस्विनीकडेही बघतो. ती बोलते की आता माप ओलांड काना, तुझा गृहप्रवेश आहे. आता काय काना गृहप्रवेश करायला तयार नसतो. इकडे सखी जी आहे ती आपल्या पायातली चप्पल काढते. कानाला सुद्धा नाईलाजाने पायातलं शूज जे आहे ते आता काढावे लागतात. त्यानंतर सखी बोलते की अजून एक महत्त्वाचं सांगायचं तुला. तर सखी कानाला बोलते की अगोदर उजवा पाय टाक. त्यावर तेजस्विनी बोलते की सखी, तर इकडे ही सखी आईवर खूप चिडते आणि बोलते की वेट, असं सखी आपल्या आईला बोलते. नवऱ्याचा गृहप्रवेश आहे, तू अजिबात मध्ये बोलायचं नाही, असं सखी तेजस्विनीला बोलते. नंतर सखी जी आहे ती पुन्हा कानाला बोलते की काना माप ओलांड चल. आता काना जो आहे तो इकडे या तेजस्विनीकडे पुन्हा बघतो आणि ते माप ओलांडतो. काना जो आहे तो इकडे आता आतमध्ये येतो. सखी पुन्हा कानाकडे बघते. आता ही सखी पुन्हा हर्षदा जेव्हा असं बोलते तर कुंकवाचं जे काही पाणी आहे एका परातीमध्ये ते हर्षदा या कानासमोर आणून ठेवते आणि समोर त्याच्या पांढरं कापड जे आहे व्हाईट ते आथरते. त्यानंतर इकडे काना आता त्या परातीमध्ये पाय ठेवून इकडे आतमध्ये येणार असतो. तो आहे तो सखीकडे बघतो. सखी कानाला खुणावते की जा, चला पटकन, टाईम होतोय, अजून बरेच विधी जे आहे ते जावई बापू करायचे आहेत, असं सखी कानाकडे बघत बोलते. घर जावई बापू आहेत ना, असं पण सखी बोलत असते. नंतर इकडे सखी जी आहे ती इकडे ह्या कानाचा हात धरते आणि तो परातीमध्ये हळूच उभा राहतो. आता सखी पुन्हा त्याचा हात धरून त्याला इकडे आतमध्ये घेऊन येते आणि त्या कापडावर जे त्याचे कुंकवाचे पाय असतात त्या पायाने तो आता इकडे आतमध्ये येत असतो आणि तेजस्विनी त्यांच्याकडे बघत राहते. नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.